पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्री व्रत पाळले जाते। तसेच हे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येते अशी धार्मिक मान्यता आहे। उद्या 21 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमा आहे। यालाच महाराष्ट्रात वटपौर्णिमा म्हणतात। या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात। या दिवशी स्त्रिया 16 शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात। याशिवाय पौर्णिमेला साता लक्ष्मीची पूजा करणे ही फलदायी मानले जाते। या दिवशी केलेल्या काही उपायांनी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। हे उपाय केल्याने अकाली मृत्यूची भीती राहत नाही। वटसावित्रीला कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया। वटसावित्रीच्या दिवशी काळ्या हरभऱ्याचे दान करावे। या दिवशी 2.5 किलो काळ्या हरभऱ्याचे दान करावे। जर तुम्ही एवढे करू शकत नसाल तर 1.25 किलो काळे हरभरे दान करा। याशिवाय वटसावित्रीच्या दिवशी निर्जन ठिकाणी किंवा मंदिराजवळ पिंपळाचे झाड लावावे। हा उपाय केल्याने तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त होईल। वटसावित्री पौर्णिमेला पुरुषांनी पिंपळाच्या झाडाची 108 वेळा प्रदक्षिणा घालावी आणि महिलांनी 108 वेळा वटवृक्षाची प्रदक्षिणा करावी। असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते। वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या मुळास दुधाचे पाणी द्यावे आणि आशीर्वाद म्हणून स्त्रियांनी वडाच्या झाडाची पाने डोक्यावर ठेवावी। वटसावित्रीच्या दिवशी भुकेल्या आणि गरिबांना अन्नदान करा, खीर खायला द्या। या उपायाने धन समृद्धी आणि दीर्घायुष्य मिळते असे शिवपुराणात सांगितले आहे। वटसावित्रीच्या दिवशी शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जाप करा आणि हवन करा। असे केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते आणि दीर्घायु लाभते। तसेच वडाच्या झाडाला धागा गुंडाळत असताना वटमूले स्थितो ब्रह्मा, वटमध्ये जनार्दन, वटाग्रेतु शिवो, देव सावित्री वटसंश्रिता या मंत्राचा जप करावा। यामुळे इच्छित फलप्राप्ती होते। ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवणाऱ्या महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर व्रताची सुरुवात करावी। या दिवशी शृंगार करावा, त्यानंतर वटवृक्षाची पूजा करावी। वडाला फुले, वाण, पाणी देत त्याभोवती परिक्रमा करावी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी। तसंच वटपौर्णिमेला भगवान शंकरांना बेलपत्र आणि माता पार्वतीला सुवासिनीचे वाण सर्व शृंगार अर्पण करावा। यामुळे वैवाहिक आयुष्यात आनंद नांदतो असं मानलं जातं। ज्यांचं लग्न जमत नाही अशा लोकांनी या दिवशी उपवास करून शंकर आणि पार्वती यांच्या मंत्रांचा जप करावा। यामुळे लवकर विवाह होईल। वैवाहिक जीवनात तणाव असेल तर पती पत्नीने शंकर आणि पार्वती मंदिरात जाऊन 11 परिक्रमा माराव्यात। याने ताण दूर होण्यास मदत होईल। वटपौर्णिमेला शिव मंदिरात बसून पती पत्नीने मंगल स्तोत्राचे पठण केलं तर त्यांच्या वैवाहिक आयुष्यातले सर्व त्रास दूर होतील। या दिवशी देवाला खिरीचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे तुमच्या वैवाहिक आयुष्यातही माधुर्य येईल। या दिवशी शंकर पार्वतीला पांढरी फुलं नक्की चढवा, यामुळे वैवाहिक आयुष्यात शांती राहते। मंडळी, शास्त्रामध्ये वटवृक्षाच्या पूजेचे महत्त्व सांगण्यात आले आहे। या वृक्षात त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश वास करतात। वटसावित्री व्रताची पूजा वटवृक्षाखाली केली जाते असे म्हणतात। सावित्रीने या झाडावर बसून तपश्चर्या केली आणि यमराजाने प्रसन्न होऊन पतीचे प्राण परत केले। मधुचंद्राच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीच्या दिवशी या झाडाची पूजा केली जाते। याशिवाय अनेक धार्मिक विधी आणि शुभ कार्यात वटवृक्षाचे महत्त्व आहे। वटवृक्षाची पूजा करणे अत्यंत फलदायी असते। याच्या पूजनाने त्रिदेवांची कृपा प्राप्त होते, शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळतेच आणि नोकरी व्यवसायात लाभ होतो। वैवाहिक जीवनात सुख मिळते, संतती सुख प्राप्त होते असे म्हणतात। प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात किमान एक वटवृक्ष लावलाच पाहिजे। यामुळे पुण्य लाभते आणि भगवंताची कृपा प्राप्त होते। सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती, धूप, दीप, उदबत्ती, तूप, 5 प्रकारची फळे, फुले, दिवा, वडाला गुंडाळण्यास पांढरा मोठा धागा, पाणी भरलेला लहान कलश, हळद कुंकू, पंचामृत, हिरव्या बांगड्या, शेंदूर, अत्तर, कापूर, पूजेचे वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, पैसे, गुळ, खोबऱ्याचे नैवेद्य, आंबे, दुर्वा आणि गहू इत्यादी साहित्य घ्यावे।